सर्वांना नमस्कार। टीच टूल लर्निंग सीरीजमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओत आपण विद्यार्थ्यांना सहज भाषेत अभिप्राय म्हणजेच फीडबॅक कसा द्यायचा हे शिकणार आहोत। सुरुवात करण्याआधी वर्गातील एक प्रसंग बघू आणि मग त्यावरचा प्रश्न सोडवून बघूया। समजा तुम्ही बागकाम करत आहात आणि तुमची सगळी झाडं छान वाढतायत, पण एक झाड आहे ज्याची पानं सुकत आहेत। तर अशा वेळी तुम्ही काय कराल? इथे व्हिडिओ थांबवा आणि एका मिनिटासाठी वाचा, विचार करा की त्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी कोणता पर्याय योग्य राहील। बरोबर, पाने कशामुळे सुकत आहेत याचा विचार करू आणि झाड उत्तम प्रकारे वाढावे यासाठी योग्य ती काळजी घेऊ। याचप्रमाणे वर्गात शिकवताना आपण विद्यार्थ्यांना कसा प्रतिसाद देतो या गोष्टीने खूप फरक पडतो। तर वर्गात मिळणारा अभिप्राय कसा असतो, चला या व्हिडिओमध्ये पाहूया। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही वर्गात प्रभावी अभिप्राय देण्याचे मुख्य घटक ओळखू शकाल। वर्गात अभिप्राय देण्याच्या मुख्य अध्यापन पद्धती ओळखू शकाल। वर्गात दिला जाणारा अभिप्राय म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रवासावर लक्ष केंद्रित केलेले एकमेकांसोबतचे संभाषण। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते कुठे आहेत, ते काय सुधारू शकतात आणि पुढे कसे जायचे हे समजून घेण्यास मदत करण्यासाठी अभिप्राय हे एक महत्त्वाचे साधन आहे। आपण प्रभावी अभिप्राय हा शब्द वापरत आलो आहोत। आता त्याचा अर्थ काय ते पाहूया। प्रभावी अभिप्राय सहसा स्पष्ट आणि केंद्रित असतो, ज्यामध्ये 3 प्रमुख घटक असतात। सर्वप्रथम टार्गेटेड अभिप्राय असावा। हे विद्यार्थ्यांच्या कामाच्या विशिष्ट भागांबद्दल बोलते, त्यामुळे त्यांना नेमकं काय सुधारण्याची गरज आहे किंवा त्यांनी काय चांगलं केलं आहे हे कळतं। पुढील मुद्दा म्हणजे प्रगती म्हणजेच प्रोग्रेस दाखवणारा अभिप्राय असावा। यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी समजते, त्यांना काय चांगले जमते आहे आणि कुठे सुधारणा करता येईल हे लक्षात येते, तेही टीका न करता। शेवटी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे योग्य वेळी म्हणजेच टाइमली अभिप्राय देणे, म्हणजे विद्यार्थी त्यावर लगेच विचार करू शकतात, त्यामुळे त्यांना तो अभिप्राय लक्षात राहतो आणि शिकायला मदत होते। आता वर्गात अभिप्राय कधी द्यायचा ते पाहूया। आपल्याला माहितीच आहे, वेळेवर दिलेला अभिप्राय जास्त उपयोगी पडतो। वर्गात बोलायचं झालं तर अभिप्राय देण्यासाठी 2 मुख्य संधी असतात। पहिली, शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान जेव्हा विद्यार्थी एखादे काम पूर्ण करत असतात तेव्हा ते सुधारणा करू शकतील व पूर्ण करण्यापूर्वी बदल करू शकतील। आणि दुसरं, एखादं काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच, जेव्हा केलेलं काम त्यांच्या मनात ताजं असतं, जेव्हा त्यांनी काय केलं याचा विचार करता येतो आणि सुधारणा कशी करावी हे समजून घेता येतं। अभिप्राय देण्यासाठी 2 प्रमुख अध्यापन पद्धती आहेत, ज्यामुळे वर्गात विद्यार्थ्यांची समज अधिक वाढते। चला या 2 महत्त्वाच्या अध्यापन पद्धती नीट समजून घेऊया। पहिलं म्हणजे जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी नेमक्या टिप्पण्या करतात अथवा सूचके देतात। शिक्षक म्हणून याचा अर्थ असा की आपण विद्यार्थ्यांना पाठ, संकल्पना किती चांगल्या प्रकारे समजली आहे यावर सक्रियपणे लक्ष ठेवत आहोत। जेव्हा एखादा गैरसमज लक्षात येतो किंवा चूक दिसते, तेव्हा फक्त ती चूक सुधारण्याऐवजी आपण सर्व विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन काही प्रश्न विचारतो किंवा सुचवतो, ज्यामुळे त्यांचा गोंधळ कमी होईल आणि ते नीट समजून घेऊ शकतील। उदाहरणार्थ, जलचक्राच्या पाठात समजा एखाद्या विद्यार्थ्याला बाष्पीभवन, इव्हॅपोरेशन आणि संक्षेपण, कंडेन्सेशन यातील फरक नीट कळाला नाही। इथे फक्त योग्य अर्थ सांगण्याऐवजी आपण असे विचारू शकतो, पाणी गरम झाल्यावर काय होतं ते सांगू शकतोस का? तापमान कमी झालं की काय होणार असं तुला वाटतं? ही सूचके विद्यार्थ्यांना प्रक्रियेबाबत अधिक सखोल विचार करण्यास प्रवृत्त करतात आणि त्यांनी कुठे चूक केली असावी हे ओळखण्यास मदत करतात। अशा पद्धतीने मार्गदर्शन करून तुम्ही त्यांना फक्त योग्य उत्तर शोधायला मदत करत नाही, तर यामुळे ते संपूर्ण प्रक्रिया नीट समजून घेऊ शकतात। चला आणखी एक उदाहरण बघूया। मुलांनो, तुम्ही फळ्यावरचा प्रश्न तुमच्या वहीमध्ये सोडवून बघू शकता का? बरं, आता तुझी वही दाखव। मला दिसतंय की तुम्ही या गणितावर खूप मेहनत घेतली आहे। चला, तुम्ही या अपूर्णांकांची बेरीज कशी केली आहे ते पाहूया।
तुम्ही अंश आणि छेद यांची सरळ बेरीज केली आहे, ही एक खूप छोटी चूक आहे. त्याऐवजी बेरीज करण्यापूर्वी आपल्याला एक समान छेद शोधण्याची आवश्यकता आहे. चला एकत्र प्रयत्न करूया. तुम्हाला काय वाटतं? समान छेद काय असावा? याचा अर्थ केवळ अंतिम निकालावर लक्ष केंद्रित करणे नाही, तर विद्यार्थ्यांनी वापरलेल्या प्रभावी धोरणे किंवा प्रक्रिया आणि यश मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांना देखील विशेषतः दर्शवणे आहे. असे करून आपण केवळ त्यांच्या कामगिरीचा आनंद साजरा करत नाही, तर भविष्यातील कामांमध्ये या यशस्वी धोरणांचा वापर करण्यास त्यांना प्रोत्साहित करतो. उदाहरण म्हणून गणिताच्या वर्गात जर एखाद्या विद्यार्थ्याने अवघड शाब्दिक गणित बरोबर सोडवले, तर आपण असे म्हणू शकतो, तू गणिताचे छोट्या टप्प्यात विभाजन करून खूप चांगले काम केलेस. त्यामुळे तुला योग्य उत्तर शोधण्यात खरोखर मदत झाली. हा अभिप्राय फक्त विद्यार्थ्याच्या यशाचं कौतुक करत नाही, तर त्याला असाच अभ्यास करत राहण्याचं प्रोत्साहन देखील देतो. दुसऱ्या एका उदाहरणात इंग्रजी वर्गात शिकवताना तुम्ही एका विद्यार्थ्याने वापरलेले वर्णनात्मक शब्द लक्षात घेता आणि म्हणता, स्पार्कलिंग आणि व्हिस्परिंग सारख्या शब्दांमुळे तुझी गोष्ट खरंच जिवंत झाली आहे. अशा तपशिलांमुळे तुझं लेखन खूपच वास्तवदर्शी वाटतं. मग शिक्षक सांगतात की या शब्दांचा वापर का छान वाटला, म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांनाही कळतं की आपलं लेखन कसं सुधारायचं. आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे आलो आहोत. आता आपण काय चर्चा केली ते थोडक्यात पाहूया. शिक्षकांच्या अभिप्रायाचा अर्थ आणि अभिप्राय कसा प्रभावी बनवता येईल यावर चर्चा करून आपण सुरुवात केली. त्यानंतर आपण अभिप्राय कधी द्यायचा आणि विद्यार्थ्यांची समज वाढवण्यासाठी अभिप्राय देण्याच्या प्रमुख अध्यापन पद्धतींचा विचार केला. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गात या अध्यापन पद्धती लागू करण्यासाठी विशिष्ट धोरणांचा आढावा घेऊ. धन्यवाद.